दीपनगरला भुसावळजवळ थर्मल पॉवर स्टेशन आहे आणि या थर्मल पॉवर स्टेशनमधून जे वेस्ट वॉटर जातं राखेचं, ते राख वाहून नेली जाते. या राखेमुळे त्या ठिकाणी ती एकतर राख हवेमध्ये उडते, दुसरं ते राखेची जी पाईपलाईन आहे ते वारंवार फुटते. ती वाखेची पाईपलाईन वारंवार फुटल्यामुळे तिथले नदी नाले चोकअप झालेले, 8-8, 10-10 फूट राख आहे. शेतीमध्ये 4 फूट राख आता थांबलेली आहे सध्या. आणि याबाबत मी 2 वर्षापासून सातत्यानं तक्रारी करतो आहे. पोल्युशन बोर्डाकडे तक्रारी केल्या, महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाकडे. त्यांनी या संदर्भात दखल घेऊन त्यांच्याकडून अहवाल मागवला. आता त्याच्यावर कारवाई करता आहेत. नंतर मी दिल्ली पोल्युशन बोर्डाकडे याची तक्रार केली. दिल्लीवरून आता आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना परवा पत्र आलेलं आहे की याची सगळी चौकशी करून 15 दिवसाच्या आत अहवाल सादर करा. दिल्लीच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे आणि त्या नियुक्तीवरून सगळ्या अधिकाऱ्यांची टीम जाऊन पर्यावरण आपल्या पोल्युशन बोर्डाच्या अधिकाऱ्यांसहित या ठिकाणी पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. एकंदरीत या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पण अडचण भासते आहे, कारण हे पाणी जे आहे त्या ठिकाणी हा थर्मल पॉवर स्टेशनचा प्रकल्प जो नवीन 6-7 आहे, या प्रकल्पामध्ये मुळात एक अट आहे